सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची माहिती ही सरकारतर्फे आलेली आहे. बघा, आता पीक विम्याच्या प्रतीक्षात भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले होते. कारण की बघा, आता सरकारने पीक विमा वाटपाची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये वारंवार येत होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा इथं जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे आलेली माहिती असणार आहे. कारण की बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी देखील जमा करण्यामध्ये येत आहे. आता त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे नक्की लगेच तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की त्याशिवाय हे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 1 रुपया सुद्धा तुम्हाला जमा होणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, पीक विमा कधी मिळणार हा फिक्स तारीख काय असणार आहे की ज्या तारखेला आमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार. आता झाला एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की पीक विमा हेक्टरी किती रुपये मिळणार आहे. कारण की भरपूरशा दिवसांपासून आमच्या खात्यामध्ये पैसे येणार अशा भरपूरशा अफवा ह्या सुटल्या होत्या. परंतु अधिकृत माहिती, अधिकृत इतर तारीख कोणीच सांगितली नव्हती. परंतु सर्व काही डिटेलमध्ये माहिती आणि खरी माहिती ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज सध्या आलेली आहे. बघा, इथं पीक विमा नेमका वाटप कधी होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार. तर बघा, सरकारच्या माध्यमातून हे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार. म्हणजे की भरपूर दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु त्यांच्या खात्यामध्ये हा प्रत्यक्षात पीक विमा जमा झाला नव्हता. आता काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सरकारने आता निर्णय घेतलेला आहे आणि अटी नियमावली सरकारने लागू केलेली आहे. या अटी शर्तींमध्ये, नियमावलींमध्ये जर का तुम्ही बसत असाल, मग 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आता बघा, सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी जमा होणार नाही. कारण की बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना एकाच वेळी सरकारने निधी टाकणं हे प्रत्यक्षात इथं शक्य नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आपण जर पाहायला गेलं तर 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. आता 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे इथं जमा करणं हे शक्य नाही. भरपूरशा डीबीटीच्या माध्यमातून इथं क्रेडिट जे काय आता शेतकऱ्यांना पैसे होते त्यामधनं भरपूरसा इश्यू हे बँकेच्या सर्व्हरवरती बँकेंना येत असते. कारण की बघा, आता पीक विमा कधी जमा होणार याची तारीख मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, पात्र शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आणि त्याची यादी हे सरकारने सांगितलेली आहे. तर चला शेतकरी बांधवांनो, आता सविस्तर यादी बघून घेऊया. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा, आता सर्व शेतकऱ्यांची अखेर त्यांनी आता यादी जाहीर करून टाकलेली आहे. सरकारला मोठा दिलासा आता सरकारने आपल्याला सांगितलेला आहे. बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय इथं घेतलेला आहे. कारण की बघा, पीक विम्यासाठी तब्बल आता सर्व शेतकऱ्यांसाठी खुश करण्यासाठी सरकारने 3,079 कोटी रुपयांची नुकसान भरपाई थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी घोषणा त्यांनी करून टाकलेली आहे. शेतकऱ्यांना आता ज्या बातमीची प्रतीक्षा होती तीच माहिती सरकारने आता त्यांना सांगितलेली आहे. यादी तुम्हाला सांगतो, फक्त आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी काय असणार आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुम्ही पात्र आहात की नाही, तुम्ही इलिजिबल आहात की नाही, अटी शर्ती नियमांमध्ये तुम्ही बसता की नाही बसा, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, एक असा प्रश्न जे शेतकरी वारंवार विचारत होते, आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने दिली. कारण की बघा, ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इथं मोठा आर्थिक दिलासा हे सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, इथं भरपूरशा दिवसांपासून आपण इथं शेतकरी मित्र इथं पीक विम्याची वाट पाहिली, परंतु शेतकऱ्याला रक्कम ही अजूनही जमा झाली नाही. आता त्याला मोठा दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आली की सरकारने पात्र जिल्ह्यांची यादी ही देखील त्यांनी जाहीर करून टाकलेली आहे. तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही हे नक्की तुम्हाला एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. कारण की बघा, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील इथे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल हे स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे. बघा, या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती हे पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला मात्र नक्की शेवटपर्यंत पाहत चला, त्याशिवाय तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही. सरकारच्या माध्यमातून हा तर निर्णय जारी झालाच आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, जे आता सरकारने 379 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलं, ते कसे मिळणार याची यादी काय असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता येऊया मुद्द्यावर.
राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल 1028 कोटी आणि 97 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या जसं की 3907 कोटी रुपये आणि 43 लाख रुपये हे त्यांनी आता दिले होते. परंतु आपण जर पाहायला गेलं तर 3561 कोटी 8 लाख रुपये हे तर जमा देखील झाले होते. मात्र 3046 कोटी अजूनही इथं भरपूरशा शेतकऱ्यांना जमा व्हायचे बाकी राहिलेले आहे. म्हणजे बघा, शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा निधी सरकारने मंजूर केला, वितरित करण्यासाठी आला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो आता जमा झाला नव्हता. तर बघा, सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा, महत्त्वाची माहिती आहे. महत्त्वाची माहिती अर्धवट पाहू नका आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला. कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता जेव्हा राज्याचे कृषी मंत्री बघा दत्ताभाऊ भरणे त्यांच्या निर्देशनाखाली आता बघा तात्काळ हिरवा कंदील इथं शेतकऱ्यांसाठी दाखवण्यात आलेला आहे. कारण की बघा, त्याचा निर्देशनाचा बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ इथं वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला. त्यानंतर वित्त विभागाने हिरवा कंदील दिला आहे. म्हणजेच बघा, दत्ताभाऊ भरणे यांनी आता जसं की जे नवीन कृषी मंत्री झालेले आहे त्यांच्या माध्यमातून आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. बघा, केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे आणि येत्या 5 तासांच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे प्रत्यक्षात तुम्हाला जमा होणार आहे. कसली चिंता, काळजी आणि टेन्शन घ्यायची तुम्हाला इथं आवश्यकताच पडणार नाही. कारण की बघा, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे 379 कोटी रुपयांचा प्रलंबित नुकसान भरपाईचा पीक विमा सर्व थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणाली, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला जमा होणार आहे. कोणतीही अडथळा न येता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळालेच पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी हे महत्त्वाची चेक करून घ्यायची आहे. पहिली गोष्ट, तर तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल करून घ्या. लिंक ऑलरेडी असेल तर आधी तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट, जर पाहायला गेलं तुमच्या बँक खात्याला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे महत्त्वाचं असणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर आता बँक खात्याला लिंक असेल, आधार कार्डला लिंक असेल, परंतु तो मोबाईल नंबर चालू असायला पाहिजे. आणि बघा, तुमच्या मोबाईलवरती जे काय आता तुमचे बँकेचे व्यवहार असणार आहे, आधार कार्ड संदर्भातील OTP असणार आहे ते यायला पाहिजे. ही 3 महत्त्वाची कामे जर का तुम्ही करून ठेवली असेल, मग तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा मिळणार. कसली चिंता, काळजी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणारच नाही. आणि चौथी जी गोष्ट होती ती आहे फार्मर ID. आता तुम्ही फार्मर ID भरपूरशा दिवसांपासून काढली नव्हती, तर भरपूरशा शेतकऱ्यांना काढलेली आहे. तुम्ही अजूनपर्यंत काढली नसेल, काढून घ्या. आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील. 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने मी तुम्हाला सांगितलं की 3907 कोटींचा निधी वितरित केला. बघा, 3907 कोटी निधी जमा भरपूरशा शेतकऱ्यांना झाला म्हणजे जमा व्हायचाच होता. आता बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. इथं भरपूरशा जिल्ह्यांचा सरकारने समावेश केलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, त्यानंतर हिंगोली, परभणी, सातारा, सांगली, पुणे, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी, चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. हे गॅरंटेड आजची माहिती असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळणार पीक विम्याचे, सरकारने प्रस्ताव देखील मंजूर केलेला आहे. तर तुम्हाला प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार अशी सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.